वेलकम टू ऑल माय डियर स्टूडेंट वंस अगेन। देखो, आज का जो लेक्चर होगा ना वो सिर्फ और सिर्फ मराठी लैंग्वेज में होगा। बिकॉज कल कुछ बच्चों के मुझे फ़ोन्स आए थे ऑन दी आवर डायमेंशंस लेक्चर के ऊपर सॉरी कि सर हमें थोड़ा सा डायमेंशन पेचीदा लग रहा है, उसको और इजी बनाओ। तो बच्चों, मेरे जो स्टूडेंट्स हैं ना वो मैक्सिमम महाराष्ट्र से हैं और मराठी मीडियम के हैं। तो जो मैंने डायमेंशंस के लेक्चर में पढ़ाया वही इसी लेक्चर में पढ़ाऊंगा, लेकिन इसको और ज़्यादा इजी बनाने की मैं क्या करूंगा, कोशिश करूंगा। तर पोरो, आता आपण बघू मराठीमध्ये डायमेन्शन्स। आता सगळ्यात पहिले काय की आपण एक काम करू, आपला जो टॉपिक आहे ना त्या टॉपिकचं नाव लिहून घेऊ। त्याचं नाव आहे डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस। तर आज जे काही डायमेन्शन्स आहेत ना, हे डायमेन्शन्स कसे तयार करायचे, किती सोप्या पद्धतीने याला तयार केलं जातं, आपण हे बघू। याच्यासाठी काय करावं लागतं, सगळ्यात पहिले की आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी माहीत असणं खूप गरजेचं आहे। फंडामेंटल क्वांटिटी आपण कशाला म्हणतो पोरो? फंडामेंटल क्वांटिटी आपण अशा क्वांटिटीला म्हणतो की जी क्वांटिटी आपल्याला मोजताना, ज्या क्वांटिटीची मेजरमेंट घेत असताना दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवर आपल्याला डिपेंड राहायची गरज नाही आहे, त्याला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी। बरोबर आहे। आता हे जे फंडामेंटल क्वांटिटी आहे ना, ह्या फंडामेंटल क्वांटिटी आपण एकूण 7 प्रकारच्या पाहिल्या होत्या। लक्षात घ्या, किती पाहिल्या होत्या? 7th फंडामेंटल क्वांटिटी आपल्याकडे होत्या। त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक दिली होती की ते लक्षात कसं ठेवायचं। तर ते लक्षात ठेवत असताना एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की mLT² ला, ह्या पद्धतीनं आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे। आता mLT² ला mLTचा स्क्वेअर म्हणजे टी किती वेळा आहे पोरो? 2 वेळा आहे। मग काय झालं, 1 2 3 हे 1 4 5 6 7 म्हणजे आपल्या फंडामेंटल क्वांटिटी किती झाल्या? 7 फंडामेंटल क्वांटिटी झाल्या। तर लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्याला कोणती डायमेन्शन काढायची आहे, मी काय म्हणतोय, प्लीज आज पूर्ण लक्ष द्या। हेडफोन पूर्णपणे असे कानामध्ये टाका, गोंधळ आजूबाजूला होऊ देऊ नका, आणि होत असेल तर ते हेडफोन असे दाबून धरा, म्हणजे तुम्हाला बाजूचा आवाज नाही आला पाहिजे। जास्त दाबू नका, नाहीतर कानात जातील ते, ठीक आहे। तर आता हे mLT² आहे। यम काय आहे लक्षात ठेवायचं। यम मध्ये पोरं काय करतात, मॅक्सिमम पोरं गोंधळतात। हे जे यम आहे ना, हे यम आहे आपलं मासचं। हे यम म्हणजे मीटरवालं यम नाही, हे आहे मासवालं यम। हे काय आहे? यल लेंथ आहे। यल काय आहे? लेंथ आहे। एक टी जो आहे तो टाईमचा आहे, दुसरा जो टी आहे तो टेम्परेचरचा आहे। बरोबर। हा जो ई आहे ना, हा काय दाखवतो आपल्याला? इलेक्ट्रिक करंट दाखवतो। हा जो यल आहे, हा यल काय आहे? हा ल्युमिनस इंटेन्सिटी, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी, त्याची इंटेन्सिटी मोजण्यासाठी आपण याचा वापर करतो। आणि ए काय आहे? ए आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स। अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ठीक आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा रोल काय आहे डायमेन्शन्स काढत असताना? पहिला की कोणत्याही याची फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन काढत असताना ती आपल्याला रिप्रेझेंट करावं लागते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये। कशामध्ये रिप्रेझेंट करावं लागते? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये। आणि काय करायचं पोरो, प्रत्येकाचं इनिशियल घ्यायचं पहिल्या 3 याच्यामध्ये। जर दिलेल्या फिजिकल क्वांटिटीमध्ये मास असेल तर ते यमनं रिप्रेझेंट करायचं, लेंथ असेल तर ते यलनं रिप्रेझेंट करायचं, टाईम असेल तर टीनं रिप्रेझेंट करायचं। टाईम जर असेल तर टीनं रिप्रेझेंट करायचं। पण इथून पुढं जर तुम्हाला टेम्परेचर विचारलेलं असेल तर ते रिप्रेझेंट करायचं केल्विननं। कशानं करायचं घेऊ आपण, एक कसं रिप्रेझेंट करतात तेही बघू आपण। तर हे झालं mLTK टेम्परेचर। त्याच्यानंतर काय ते इलेक्ट्रिक करंट, तर इलेक्ट्रिक करंट रिप्रेझेंट करायचा आयनं, आय
आईस्क्रीमवाला. हां, आईस्क्रीम मला लई आवडते रे पोरो. तुमचं काय मला माहीत नाही, पण मला लई आवडते रावते. ठीक आहे, हे झालं इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर काय आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी. आता पोरो मला सांगा, ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय आहे, कॅन्डेला आहे. मग त्या कॅन्डेलाचा जो इनिशियल आहे ना, तो घ्यायचा कॅपिटलवाला इथं सी, आणि जो लास्टवाला आहे तो आहे मोल. तर हे काय झालं, हे रिप्रेझेंट करण्यासाठी वापरणारे सिम्बॉल्स आपण इथं लिहिले, रिप्रेझेंट करण्यासाठी, फक्त आणि फक्त रिप्रेझेंट करण्यासाठी. तर आता काय करू आपण, की फिजिकल क्वांटिटी थ्रू जे काही डायमेन्शन्स आहेत ते कसे काढायचे आपण बघू. आता मी तात्पुरतं हे राहू देतो मी इथं. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण काय करू, वेलॉसिटीचा काय करू आपण, वेलॉसिटीचं डायमेन्शन काढू. तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय पोरो आपल्याकडे, वेलॉसिटी असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. वेलॉसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम असते. बरोबर आहे, वेलॉसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता मला एक गोष्ट सांगा, डिस्प्लेसमेंट म्हणजे हा जो विद्यार्थी आहे हा ए ठिकाणी होता आणि हा इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाला, म्हणजे इथून इथपर्यंत तो गेला. इथून इथपर्यंत तो गेला. आपण ह्याला जर मोजायचं असेल तर आपण कशामध्ये मोजतो पोरो, कशामध्ये, टाईममध्ये मोजतो का, नाही. याला आपण मोजतो लेंथमध्ये, म्हणजे आपण त्याला मोजतो मीटरमध्ये. मग डिस्प्लेसमेंट काय दाखवतं, डिस्प्लेसमेंट आपल्याला दाखवतं लेंथ. डिस्प्लेसमेंट काय दाखवतं आपल्याला, लेंथ. म्हणून काय करायचं, डायमेन्शनच्या फॉर्ममध्ये याला घ्यायचं Lचा पॉवर 1. का, कारण की ते डिस्प्लेसमेंट आलेलं आहे म्हणून. आता डिनॉमिनेटरला लक्ष द्या, डिनॉमिनेटरला हा काय आहे, टाईम आहे. मग टाईम काय येईल, टीचा घातांक 1. कंप्लीट मराठी पोरो, घाबरायचं नाही बिलकुल. टीचा घातांक 1 म्हणजे T⁻1 आलं. ठीक आहे. आता लॉ ऑफ इंडायसेसनुसार काय करायचं, हा जो डिनॉमिनेटर आहे ह्या डिनॉमिनेटरला न्यूमिनेटरला न्यायचं. जर डिनॉमिनेटरला कोणती क्वांटिटी जर प्लसमध्ये असेल आणि जर तुम्ही त्याला जर वरी नेत असाल तर ती मायनसमध्ये होती. लक्षात घ्या पोरो, मी काय म्हणतोय, जर एखादी फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत असेल डिनॉमिनेटरला, तर जर तुम्ही त्याला वरी नेणार असतील न्यूमिनेटरला, तर त्याचं साईन अपोजिट होतं, चेंज होतं. जर प्लस असेल तर वरी जाताना मायनस होईल, जर मायनस असेल तर वरी जाताना काय होईल, ते प्लस होईल. म्हणून याला मी असं लिहू शकतो का हो, 1 इन लेंथ आणि याला अजून सोपं करू. चला, हे झालं वरचं ॲज इट इज, खालचं वरी घ्या. हे काय झालं, T⁻1. आता हा पण स्क्वेअर ब्रॅकेट आहे, हा पण स्क्वेअर ब्रॅकेट आहे, म्हणजे मी याला असं लिहू शकतो का हो, 1 इन लेंथ मायनस 1 इन टाईम. बघा पोरो, हे वाला एवढं लक्षात द्या, एवढं लक्षात घ्या. आता बघा, परत एकदा समजून घेऊ आपण. वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम घेतला आपण. बरोबर आहे. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, कोणत्याही पार्टिकलनं या ऑब्जेक्टनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंतचं कापलेलं अंतर, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत कापलेलं अंतर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट म्हणतो. मग यानं इथून इथपर्यंत जे काही अंतर कापलं ते अंतर आपण कशामध्ये मोजतो, एकतर सेंटीमीटरमध्ये मोजतो, मीटरमध्ये मोजतो, किलोमीटरमध्ये मोजतो. म्हणजे कशाच्या युनिट्समध्ये मोजतोय आपण, ते लेंथच्या युनिटमध्ये मोजतोय. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय रिप्रेझेंट करते आपल्याला, लेंथ रिप्रेझेंट करते. म्हणून आपण घेतलं L⁻1. आता हा टाईम आहे, टाईमसाठी काय लिहायचं म्हटलं मी तुम्हाला, टी. टाईमसाठी काय लिहायचं, टी. हे बघा, टी घेतला आपण. टी टाईम किती वेळा आला आहे, 1 वेळा. इथं लक्षात ठेवायची की क्वांटिटी किती वेळा आली, डिस्प्लेसमेंट पण 1 वेळा आली, टाईम पण किती वेळा आला तुमचा, 1 वेळा आलेला आहे. मग काय होईल, हे L1 झालं आणि हा डिनॉमिनेटरला T1 आला. बरोबर. आता लॉ ऑफ इंडायसेसनुसार हा डिनॉमिनेटर जर आपण वरी नेला तर हा T⁻1 जो होता तो काय करेल, त्याचं साईन चेंज करेल आणि तो जो प्लसमध्ये होता तो कशामध्ये गेला, आता इथं मायनसमध्ये गेला. म्हणून मी ह्या इक्वेशनला लिहिलं L⁻1 T⁻1. दोन्हीही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहेत म्हणून मी त्यांना एकत्र केलं. काय केलं, L1 जशाला तसं लिहिलं, T⁻1 लिहिलं. पण पोरो, जर शास्त्र शुद्ध पद्धतीनं, मराठी म्हणजे मराठी,
नो कॉम्प्रोमाइज. बघा, शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर तुम्ही याला लिहिलं तर ते असेल 1 इन लेंथ -1 इन टाईम. पण बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्ही म्हणताल की सर हे असं लिहिलेलं आहे. बघा पोरं, तुम्ही काय म्हणताल सर बऱ्याच पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे. हो आहे, 100% हेही तितकंच बरोबर आहे जितकं हे बरोबर आहे. कशामुळे? कारण याच्यामध्ये यमचा पॉवर 0 आहे. म्हणजे ह्या यमची व्हॅल्यू किती आहे हो? नथिंग, काहीच व्हॅल्यू नाही या यमला. कारण तिथं मास प्रेझेंट आहे का? नाही. त्यांनी ते सांगितलं मास 0 आहे. म्हणजे मास कसा आहे तिथं? अब्सेंट आहे. ह्या इक्वेशनला तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा, डोंट वरी, नथिंग टू वरी, टेन्शन घ्यायचं नाही. दोन्ही कसे आहेत? सारखे आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढचं बघू. तर बरोबर हे पाठ करून घ्या. हां, MLT KIC मोल याच्यासाठी ट्रिक नंतर कधी, आता नाही, आता मराठी चालू आहे जास्त आता. ठीक आहे, हे झालं. आता बघू आपण वेलॉसिटी ग्रॅडियंट काय आहे. किंवा आपण एक एक करत आपण काय करणार आज, सगळे इक्वेशन्स हे जे आहेत ना याचे डायमेन्शन्सचे ते आपण सॉल्व करू. दुसरं काय होता आपला? तो होता वेलॉसिटी ग्रॅडियंट. दुसरा कोणता होता आपला? वेलॉसिटी ग्रॅडियंट. बरोबर, हे लिहून घ्या बरं. परत चुकवताल, अजून काही करताल. आता वेलॉसिटी ग्रॅडियंट काय असतो? वेलॉसिटी ग्रॅडियंट असतो तुमचा वेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. वेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. ठीक आहे. आता बघा, वेलॉसिटीचं डायमेन्शन लिहायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणी. वेलॉसिटीचं डायमेन्शन आपण काढलंय पोरो ऑलरेडी. दोस्तों, निकाला है या नहीं है? निकाला है. बघा काय काढलं आपण? 1 इन लेंथ आणि -1 इन टाईम डिवायडेड बाय. आता हा जो डिस्टन्स आहे, डिस्टन्स कशाने दाखवतो? लेंथनं दाखवतो. म्हणजे काय येईल पोरो इथं परत? L⁻1. L⁻1. आता बघा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीही सारखे आहेत. एक तर याला इथल्या इथं कॅन्सल करा किंवा सिस्टमॅटिकली L1 T⁻⁻1. आता सांगा पोरो, हा जर मी इथं घेतला तर हा काय होईल? हा होईल परत L⁻⁻1. हा काय होईल? L⁻⁻1. मग काय होईल? हा +1 हा -1 एकमेकाला कॅन्सल करून त्याचं आन्सर 0 येईल. मग आपल्याकडे काय होईल? 0 इन लेंथ, 0 इन मास आणि -1 इन टाईम आता हे झालं तुमचा वेलॉसिटी ग्रॅडियंट. बरोबर आहे पोरो? बघा परत एकदा. आता वेलॉसिटीला परत काढायचं नाही. नाहीतर तुम्ही इथं एक तुमच्या पद्धतीने एक ट्रिकसुद्धा वापरू शकता. बघा, दुसरी ट्रिक मी इथं तुम्हाला सांगतो. बोर्ड आपला इथपर्यंत दिसत असेल. बोर्ड आपला कुठपर्यंत दिसतोय? हा, तिथपर्यंत दिसतोय बोर्ड आपला. इथपर्यंत बोर्ड येतोय आपला. ठीक आहे. आता बघा, ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? वेलॉसिटी आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय आहे हो? डिस्टन्स अपॉन टाईम. लिनियर वेलॉसिटी आहे हा. डिस्टन्स अपॉन टाईम. परत हा तुमचा 1 डिवायडेड बाय डिस्टन्स आहे. हा डिस्टन्स कॅन्सल करू शकता. म्हणजे 1 डिवायडेड बाय टाईम. म्हणजे तुम्ही इथं सांगू शकता की T⁻⁻1 आहे. सर -1 कशामुळे पुरो? कारण टाईम कुठे आहे? डिनॉमिनेटरला आहे. म्हणून आपण तिथं काय घेतला? T⁻⁻1. हे बघा पुरो, परीक्षेमध्ये तुम्हाला हे विचारलं जात नाही की डायमेन्शन कशा प्रकारे तुम्ही काढली ते सांगा. परीक्षेमध्ये सिंपल क्वेश्चन विचारला जातो की एकतर ही डायमेन्शन कशाची आहे किंवा याची डायमेन्शन काय आहे. 11वीला तुम्हाला विचारलं जाईल एखाद्या वेळेस थेरॉटिकली. पण 12वीला किंवा नीटच्या एक्झामला किंवा JEE ॲडव्हान्स किंवा JEE असेल, JEE ॲडव्हान्समध्ये एवढं सोपं येणार नाही. पण यदा कदाचित जर आपलं नशीब चांगलं असेल तरी येईल. ठीक आहे. आता हे झालं आपलं वेलॉसिटी ग्रॅडियंट. आता काय करू आपण पोरो? एक एक सॉल्व करत जाऊ. म्हणजे आपल्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत ना त्या कन्सेप्ट्स क्लिअर होत जातील. ठीक आहे. आता हे झालं वेलॉसिटी ग्रॅडियंट. आता आपण बघू चार्जच्या रिलेटेड काढायचं आहे आपल्याला इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. आता आपण काय करतोय?
चार्ज बघतोय, चार्ज. हे बघा, हे आहे चार्जचं डायमेन्शन आपण काढतोय. आपण सगळ्यांचे डायमेन्शनच काढतोय आज. आपण दुसरं काहीही बघणार नाही, फक्त डायमेन्शन्स काढायचे प्रयत्न आपण या ठिकाणी करू. आता हे चार्ज आहे, बरोबर. पण एक गोष्ट लक्षात घ्या की इलेक्ट्रिक करंट आपल्याला काय सांगतो? इलेक्ट्रिक करंट आपल्याला सांगतो इट इज नथिंग बट दी चार्ज डिवायडेड बाय टाईम, चार्ज पर युनिट टाईम. मग चार्ज पर युनिट टाईम जर आपल्याला इलेक्ट्रिक करंट सांगत असेल, बघा थोडंसं लिहितो मी इथं, तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा सांगून देतो कारण तर महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिक करंट आपण ज्यावेळेस समजून घेण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आपल्याला माहीत असायला हवं. ते असते चार्ज डिवायडेड बाय टाईम. याला इकडच्या साईडला शूट केलं म्हणजे हा डिनॉमिनेटरचा इकडं कुठं जाईल? न्यूमेरेटरला जाईल. म्हणजे इलेक्ट्रिक करंट गुणिले टाईम बरोबर होतो तुमचा चार्ज. ठीक आहे. मग आता चार्जचा फॉर्म्युला इथं लिहा. चार्ज काय सांगतो तुम्हाला? इलेक्ट्रिक करंट आहे आणि त्याच बराबरीला काय आहे तुमचा टाईम आहे. मग बरोबर मला सांगा इलेक्ट्रिक करंट आपण कशानं दाखवतो? आपण इथे लिहून घेऊ. यम माससाठी, यल लेंथसाठी, टी टाईमसाठी, के टेम्परेचरसाठी, आई इलेक्ट्रिक करंटसाठी. ठीक आहे. आता इथपर्यंत येऊ आपण. हे बघू पुढं जेव्हा येईल तेव्हा येऊ आपण, म्हणजे आता कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे आपल्याला. ठीक आहे. आता आई कशासाठी आहे आपला? हा इलेक्ट्रिक करंटसाठी आहे. मग आपण इथं काय घेणार? पहिले नियम आई 1 आणि दुसरा काय आहे? टाईम 1. हे झालं तुमचं सिम्पल इलेक्ट्रिक चार्ज. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हटलं की सर टी हा 1 का घेतला? बरोबर, लक्षात घ्या जी व्हॅल्यू न्यूमेरेटरला येते तिला आपल्याला 1च घ्यावं लागतं, +1. जर ती डिनॉमिनेटरला आली तर तिला न्यूमेरेटरला घेतलं तर ती -1 होते. पण ही ऑलरेडी न्यूमेरेटरला आहे. ही ऑलरेडी कुठे आहे? न्यूमेरेटरला आहे. आणि काही पुस्तकांमध्ये याला असं सुद्धा दाखवलेलं आहे 0 इन लेंथ, 0 इन मास, 1 इन टाईम अँड 1 इन करंट. हे आणि हे दोन्हीही कसे आहेत पोरो? सारखे आहेत. बघा खूप सोप्या पद्धतीने सांगतोय. जर हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, माझ्या बाबतीमध्ये कधीही कोणत्याही फिजिक्सच्या कोणत्याही पॉईंटबद्दल, तुम्ही 11वीला असताल, 12वीला असताल, ग्रॅज्युएशन लेवलला असताल, कुठेही असताल, तुम्ही कोणत्याही लेवलला जर अडकलात तर त्या क्षणी टाईम बघायचा नाही, काही नाही. 11 वाजो, 11:30 वाजो रात्रीचे, 12, 1 वाजो, या सकाळी 6 वाजो, 7 वाजो, फोन करायचा आणि सरळ सांगायचं की सर मी हा विद्यार्थी बोलतोय, मी तुमचा हा व्हिडिओ पाहिला, याच्यामध्ये ही कन्सेप्ट माझ्या लक्षात नाही आली. कारण बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की फिजिक्स हा असा विषय आहे की ज्या ठिकाणी तुमची कन्सेप्ट अडली, जर तुम्ही ती सॉल्व्ह नाही केली ना तर पुढचं काही येत नाही. त्याच्यामुळे ती सॉल्व्ह करत चाल. ठीक आहे. हे होता तुमचा इलेक्ट्रिक करंट. मग आता लक्षात आलं का पोरो की हे आय जे आहे किंवा हे टी जे आहे हे आपण प्लसमध्येच का घेतो? कारण की ज्या व्हॅल्यू न्यूमेरेटरला असतात त्या आपल्याला प्लसमध्येच घ्याव्या लागतात, कारण की ते शो करतात की तिथं टाईम 1 वेळा आहे, करंट 1 वेळा आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतो? त्या व्हॅल्यू 1 वेळा घेत असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे 3 क्वांटिटी झालेत आपले. आता आपल्याला जवळपास 7 ते 8 क्वांटिटी बघायची आहेत. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त डोकं शांत ठेवायचं आणि मी जे काही सांगतोय ते फक्त कानामध्ये अतोनात प्रयत्नांसहित उतरून घ्यायचं. कंप्लीट प्युअर मराठी, पुणेरी मराठी आज. चलो देखो. आता पुढचं वाला बघू आपण. पुढचं वाला काय करू आपण? आता एक्झाम्पल आपण बुक्समधलेच घेणार आहोत. दुसरा पहिलावाला एक्झाम्पल आहे तुमच्या बुकमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज द डेन्सिटी. मराठीमध्ये डेन्सिटी कशाला म्हणतो आपण? घनता, त्या पदार्थाची घनता. डेन्सिटीचा फॉर्म्युला बघा, सगळ्यात पहिले कोणत्याही याचं जर डायमेन्शन काढायचं असेल तर त्याच्यात 2 पैकी एक गोष्ट माहीत असण्याची गरजेचं असते. एक तर त्याचा फॉर्म्युला, नाहीतर त्याचं युनिट. दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट जर तुम्हाला माहीत असेल ना तर 101% तुम्हाला काय करता येतो? डायमेन्शन तुम्हाला काढता येतो. ठीक आहे. आता जी काही डेन्सिटी आहे, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे पोरो? डेन्सिटी असते तुमचं मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन
व्हॉल्यूम. आता बघा लक्षात घ्या, मास जो आहे तो कशानं दाखवतो आपण, एमनं दाखवतो, म्हणून आपण इथं घेणार M1. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आपण सगळ्यात सुरुवातीला व्हॉल्यूम शिकलो. व्हॉल्यूम काय असतो, L × B × H. हा व्हॉल्यूम असतो. नॉर्मल कन्सिडर करा, नॉर्मल म्हणजे काय आहे, ही पण लेंथ आहे, ही पण लेंथ आहे आणि ही देखील लेंथच आहे. म्हणजे इथे लेंथ किती वेळा आला आहे, हा एक वेळा, हा एक वेळा, हा एक वेळा, बरोबर आहे. आता हे एक एक वेळा आलेलं आहे. तर काय झालं, ह्या वेळेस हा एक वेळा, हा एक वेळा, हा एक वेळा, म्हणजे हा काय झाला, हा झाला 3 वेळा. त्याला लिहायचं एलचा क्यूब. त्याला काय करायचं, लिहायचा एलचा क्यूब. मग मी इथं असं लिहू शकतो का हा आहे एलचा क्यूब. आता परत, आता हा कुठे इथं डिनॉमिनेटरला आहे, हा कुठे न्यायचा आहे मला, इथं न्यूमिरेटरला न्यायचा आहे. जर मला सांगा हा डिनॉमिनेटरचा जर मी न्यूमिरेटरला नेत असेल तर हा 3 इथं जो प्लसवाला आहे तो वरी गेल्यावर कोणता होईल, मायनस होईल. आणि मला याला असं लिहिता येईल 1 इन मास -3 इन टाईम. हा वरी घेतला ना मी असा, -3 इन टाईम. हा झाला तुमचा डेन्सिटी. यालाच तुम्ही असं लिहू शकता 0 इन लेंथ 1 इन मास -3 इन टाईम. तुम्ही याला अशा प्रकारे लिहू शकता. आता पुढचं काय आहे हो, पुढचं आहे तुमचं की ॲक्सलरेशन असेल कदाचित, बरोबर आहे. हां, ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशन काय सांगतं बघा, ॲक्सलरेशन असतं की चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. चेंज इन वेलॉसिटी हे तुम्हाला पुढं येईल, याचं डायमेन्शन जरी आत्ता आलं असेल तरी हा पॉईंट जो आहे तुम्हाला हा पॉईंट परत येतो, त्यावेळेस आपण त्याला अजून डिटेलमध्ये बघू. तर ॲक्सलरेशन काय आहे, ॲक्सलरेशनचा सिम्पल फॉर्म्युला आहे हो, तो आहे वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. आता वेलॉसिटी आपण काढलो होतं सुरुवातीलाच, काय होतं वेलॉसिटी, तो होता डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणजे डिस्प्लेसमेंट एक वेळा, टाईम डिनॉमिनेटरला होता म्हणून तो आपण न्यूमिरेटरला घेतला. आणि हा परत काय आहे इथं T⁻1. मग मला सांगा, मी याला असं लिहू शकतो का हो, 1 इन लेंथ -1 इन टाईम. आणि हा जो टी आहे परत एकदा बघा, हा डिनॉमिनेटरला आहे, हा प्लसमध्ये आहे, म्हणजे वरी कशामध्ये जाईल, तो मायनसमध्ये जाईल. हा कशामध्ये जाईल, मायनसमध्ये जाईल. म्हणजे आता मला सांगा, हा 1 इन लेंथ, हा 10⁻⁻1, हा 10⁻⁻1, म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन होणार पॉवरची, -1 -2. आणि यालाच तुम्ही अशा पद्धतीने देखील लिहू शकता हो, की 1 इन लेंथ 0 इन मास आणि -2 इन टाईम, -2 इन टाईम. तर हा झाला तुमचा ॲक्सलरेशन. आता नंबर 3ला जे येईल ना ते असेल मोमेंटम. तो काय आहे, मोमेंटम. आणि मोमेंटमचा सिम्पल फॉर्म्युला आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याचा फॉर्म्युला असतो मास इंटू वेलॉसिटी. आता बघा हे एक लक्षात आलं का, बघून घ्या. हे एक. आणि दुसरी गोष्ट, याच्यावर प्रत्येकानं लाईक करायचं आणि कमेंट्स टाकायचं की समजलं का नाही. जर फक्त 25 आणि 30 जर लाईक असतील ना रे 200-300 विद्यार्थ्यांना पाहिल्यावर, तर इमानदारीने सांगतो का पुढच्या बारीला व्हिडिओज नाही टाकणार मी मराठीत. मग तुम्हाला समजू न समजू तुम्ही तुमचं पाहून घ्या राव, आपल्याला नका मध्ये वडत जाऊ मग. अरे वा, मेहनत करायची आणि त्याचं फळ तुम्ही द्यायचं नाही का, हे कोणी शिकून राहिलं का. चल, आता नंबर 3चं बघू आपण. ते आहे मोमेंटम. काय आहे, मोमेंटम. बघा जास्त डीपमध्ये नाही, पण फॉर्म्युले बघू आणि कसं सॉल्व करायचं ते बघू. आता मोमेंटम आहे. मोमेंटमचा मी तुम्हाला फॉर्म्युला काय सांगितला, मोमेंटम असतो मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी. आता हा जो मास आहे ना, हा मास आपण कशानं दाखवतो, हा बघा हा वाला इथं, हा दाखवतो आपण 1 इन मास. वेलॉसिटी आपण आत्ताच पाहिला 1 इन लेंथ -1 इन टाईम, बरोबर आहे ना. मग मोमेंटम काय होईल, मोमेंटम होईल तुमचं 1 इन लेंथ
1 इन लेंथ, 1 इन मास आणि -1 इन टाईम. हा झाला तुमचा मोमेंटमचा डायमेन्शन. आता जमलं राव, आता पक्क जमलं तुम्हाला. बघा काय, मास कशाने दाखवतो, यमने दाखवतो. आता प्रत्येक वेळा वेलॉसिटीचा फॉर्म्युला काढत बसायचा नाही पोरं इथं, नाही तर म्हणताल सर वेलॉसिटी आली, घ्या वेलॉसिटी नाही वेलॉसिटी घ्या. काय होईल मग, परत याचा काढत बसायचा नाही इथं. हे झाला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. बरोबर, डिस्प्लेसमेंट काय आहे 1 इन लेंथ, टाईम काय आहे 1 इन टाईम. याला वरी घ्या म्हणजे काय होईल, तो -1 होईल. म्हणजे हा आणि हा सेम आहे. मग प्रत्येक वेळेला काय करायचं, वेलॉसिटी आलं की हे काढायचा, वेलॉसिटी आला की हे काढायचा, वेलॉसिटी आला की हे काढायचं. असं करायचं नाही. काय करायचं, एकदाच डोक्यामध्ये आपल्या टकोऱ्यामध्ये शांतपणे उतरून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला लिहायचं. आलं लक्षात. चला, हे झालं तुमचं मोमेंटम. आता बघा पुढचा पॉईंट बघू आपण. पुढचं डायमेन्शन काढण्याचा प्रयत्न करू. पुढचा आहे तुमचा फोर्स. आले का तुमचे न्यूटन बाबा, हे 3-4 नंबरचा. काय म्हटलं मी, काय काढायचं आहे, फोर्सचा बेटा जो फार्मूला है ना आपको, वो ऑलरेडी आपको हो चुका है क्लास 9 में. कैमरा हिल गया क्या शायद, देखता हूँ मैं, रुकिए 1 मिनट. चलो, नहीं, अब ये जो फोर्स है ना, ये जो फोर्स, इसका जो फार्मूला है ना, तिचा फार्मूला आहे पोरो हो, मास इंटू ॲक्सिलरेशन. मास इंटू ॲक्सिलरेशन. आता मास इंटू ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला, सर ॲक्सिलरेशन तर आपण ऑलरेडी केलं आहे. हो केलं आहे. मग त्याचं डायमेन्शन्स आपल्याला माहीत असायला हवं. आता ज्यांना माहीत नाही किंवा ज्यांनी इथूनच व्हिडिओ बघायला स्टार्ट केलं त्यांच्यासाठी मी इथं लिहितो की ॲक्सिलरेशन असतं वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. वेलॉसिटी काय होता 1 इन लेंथ -1 इन टाईम. परत हा टाईम डिनॉमिनेटरला आहे, याला इथं घेतात तर हा येईल 1 इन लेंथ आणि हा -1, हा परत -1 गेला, -1 -2 झाला. म्हणजे याची जी डायमेन्शन येईल ती असेल ह्या ठिकाणी मास 1 वेळा आणि हा जो ॲक्सलरेशन आहे हा ॲक्सलरेशन इथं घेताल पोरो. म्हणजे काय होईल ते बघा, 1 इन लेंथ, 1 इन मास आणि -2 इन टाईम. बऱ्याच वेळा तुम्ही काय करतात, लिहिण्याच्या ओघामध्ये ह्याच इक्वेशनला तुम्ही असं लिहिता 1 इन मास, 1 इन लेंथ, -2 इन टाईम. हे आणि हे दोन्हीही सेम आहे, काही एक फरक नाही. फक्त काही ठिकाणी एलनं सुरुवात केलेली आहे, काही ठिकाणी जर शास्त्रशुद्ध पद्धत ही वाली. कोणती पद्धत, शास्त्रशुद्ध पद्धत ही वाली. फरक काहीही पडणार नाही. चला, हे फोर्स आहे ना, हा फोर्स खूप महत्त्वाचा आहे. हा फोर्स आपण इथं लिहून ठेवू. काय आला हा 1 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाईम. हा खूप महत्त्वाचा आहे पोरो, त्याच्यामुळे मी तिथं वरी लिहून ठेवला. त्याच्यानंतर येतं आपला इम्पल्स. काय येतं त्याच्यानंतर, आपला इम्पल्स येतं, इम्पल्स. ठीक आहे, बघू आता इम्पल्स काय आहे. इम्पल्स काय आपला, इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू टाईम. इम्पल्सचा फॉर्म्युला काय आहे, इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स गुणिला टाईम. बघा फोर्सला युनिट 2 आहेत. एक आपण आत्ताचे काढलं, कोणतं होतं, मीटर आणि ॲक्सलरेशनचं कन्सिडर करून, सॉरी मास आणि ॲक्सलरेशनचं कन्सिडर करून kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा याला डायरेक्ट न्यूटनसुद्धा म्हणतात. आता फोर्स आला आपला. फोर्स काय आहे या ठिकाणी, फोर्स आहे आपला 1 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाईम. हा फोर्स इथं आपण ऑलरेडी काढला आहे. आणि हा आपला गुणिला T⁻1. आता मला सांगा, -2 मधून 1 गेले, किती उरले, 1 उरले. पण कोणते वाले, प्लसवाले मायनसवाले, मायनसवाले. म्हणजे याला इक्वेशनला असं लिहू शकतो का मी, 1 इन लेंथ, 1 इन मास आणि -1 इन टाईम. तर हा झाला तुमचा एक इम्पल्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला. आता हे डायमेन्शनल फॉर्म्युला झाला आपला इम्पल्सचा. आता काय करू आपण, वर्कचा बघू. वर्क
वर्क कशामध्ये काउंट करतो आपण? जूलमध्ये काउंट करतो. कशामध्ये करतो आपण? जूलमध्ये काउंट करतो. वर्कचा फॉर्म्युला काय आहे? वर्कचा फॉर्म्युला पोरा एकदम सिम्पल आहे. तो आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तो काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर. आता फोर्स आहे. फोर्स हाच इथला लिहून घ्यायचा. 1 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाईम. आणि डिस्प्लेसमेंट काय आहे? डिस्प्लेसमेंट असते आपली L⁻⁻1. कारण ती एक वेळा आली नाही. इथं किती वेळा आली? ती एक वेळा आलेली आहे. तर मग मला सांगा आता वर्कचा फॉर्म्युला काय होईल बरं? वर्कचा फॉर्म्युला होईल, डायमेन्शनल फॉर्म्युला सिम्पल होईल. त्याचं डायमेन्शन काय निघल? हा 1 दोन्हीही प्लस प्लस आहे, म्हणजे 1 + 1 2. 1 इन मास, -2 इन टाईम. तर हे झाला आपला वर्क. काय झाला हा आपला वर्क? आता बरोबर एक गोष्ट लक्षात घ्यायची. वर्कचं युनिट काय आहे? जूल आहे. वर्कचं युनिट काय आहे? वर्कचं युनिट आहे जूल. ज्या ज्या ठिकाणी वर्क काढायची वेळ येईल, ज्या ज्या ठिकाणी वर्क किंवा ज्या ज्या ठिकाणी जूल नावाचं युनिट येईल ना, त्या ठिकाणी हे डायमेन्शन डोळे झाकून लिहायचं. खरंच लिहिताल, इकडे तिकडे लिहिताल, डोळे उघडे ठेवून लिहा. ठीक आहे. तर हे लिहायचं. आता बघा, मी तुम्हाला याचं एक्झाम्पल देतो सिम्पल. आता कायनेटिक एनर्जीचं आपण काय करू? डायमेन्शन काढू. कशाचं? कायनेटिक एनर्जी. नंबर देत नाही मी आता, नंबर विसरून गेलो कोणतं चालत होतं काय नाही. कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय पोरो? आपल्या सगळ्याला माहिती आहे. 1/2 1/2 इंटू मास गुणिले वेलॉसिटीचा स्क्वेअर. मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर, mv² म्हणू आपण त्याला. कायनेटिक एनर्जीचं युनिट काय पोरो? कायनेटिक एनर्जीचं युनिट जूलच आहे. कायनेटिक एनर्जीचं युनिट काय? जूल आहे. सर तुम्ही आत्ताच म्हणले होते जूल आलं की हे लिहून टाकायचं. मग हे बघा, L2 m1 T-2 लिहून टाकलं मी, पटकन लिहून टाकलं. अरे बाबा, मला एक्सप्लेन तर करू दे ना लेका ते. आता एक्सप्लेन करू दे, मग बघू आपण हे खरं आहे का खोटं आहे ते. चला, आता हे काय आहे? मास आहे. म्हणजे काय आलं? यम आलं. चला, एक गोष्ट तर मिळाली आपल्याला. हे बघा, एक गोष्ट मिळाली. वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. म्हणजे L1 होता आणि T-1 होता, म्हणजे याचा स्क्वेअर होता. याचा याचा गुणाकार करा. काय येईल? 1 इन मास, L2 1 जा 2, सॉरी बे एक बे, परत बे एक बे. झालं की नाही? काय आलं मग? L2 m1 T-2. बघा बरं, L2 m1 T-2. म्हणजे हे जे जूल आहे, हे जूल दोन्ही ठिकाणी कसं आहे? आता झालं. आता हे जूल आणि हे जूल दोन्ही सारखं आलं तर तुम्हाला एक प्रश्न आला असेल पोरो इथं की सर 1/2चं डायमेन्शन कुठं आहे? एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे नंबर्स असतात त्या नंबर्सचं कधीही डायमेन्शन नसतं. त्याला डायमेन्शन असतं का? नाही. का? कारण 1/2 काही पण असू शकेल. 1/2 सेकंदही असू शकतो, मासही असू शकतो, काही असू शकतो. पण आपल्याला मास किती वेळा दाखवायले? 1 वेळा. जर सेकंदच्या रिलेटेड असेल तर सेकंद किती वेळा आला? 1 वेळा. ॲक्च्युली ते 1/2 सेकंद जरी असले तरी ते किती वेळा आला आहे? 1 वेळा आला. डायमेन्शन काय दाखवतं? ते किती वेळा रिप्रेझेंट करतोय स्वतःला. आता सगळ्यात शेवटचं एकच राहिलेलं आहे, ते आहे आपल्या सगळ्यांना अभ्यासाचं असलेलं प्रेशर. ना, अभ्यासाचं प्रेशर राहते ना. देणार आहे प्रेशर मी, एक्झाम घेणार आहे तुमची, त्यावेळेस तुम्हाला प्रेशर देणारच आहे मी. आता प्रेशर आहे. प्रेशरचा फॉर्म्युला काय पोरो? प्रेशरचा सिंपल फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. काय आहे? फोर्स अपॉन एरिया. आता इथं असा प्रश्न उद्भवायचा नाही की एरिया कशाचा सर? सर्कलचा एरिया घ्यायचा का, क्यूबचा एरिया घ्यायचा का, रेक्टँगलचा घ्यायचा का, चौकोनाचा घ्यायचा का, घन काय असते ते तुमचं व्हॉटेवर घनाकृती फनाकृती त्याचा घ्यायचा. मी तुम्हाला त्या दिवशीच एक्सप्लेन करून सांगितलं, एरिया जर आला तर तो एरिया असतो Lचा स्क्वेअर. का? कारण नॉर्मली जर तुम्ही वर्तुळाचं क्षेत्रफळ जर बघितलं असेल तर तो असतो πr²च्या, म्हणजे आरच्या स्क्वेअरमध्ये असतो. पाय काय आहे? नंबर आहे. त्याला डायमेन्शन आहे का? नाही. लांबी गुणिले रुंदी बघितलं
त्याच्यातही तेच आहे, लांबी गुणिले रुंदी दोन्ही काय आहेत, लेंथ आहे. म्हणजे जेव्हा पण तुम्ही काय करताल, एरिया काढताल त्यावेळेस त्याचा एरिया काय असतो, एलचा हा स्क्वेअरच असतो. चला बघू आता फोर्स काय आहे, इथे लिहून ठेवलं आहे मी, घडी घडी आपल्याला लागणार आहे म्हणून. 1 इन लेंथ, 1 इन मास आणि -2 इन टाईम डिवायडेड बाय हा काय आहे, एरिया काय असतो, लांबी गुणिले रुंदी, म्हणजे दोन्ही काय आहेत, लेंथ आहेत. बघा एरिया काय असतो, लेंथ इंटू काय असतो, लेंथ इंटू ब्रीडथ असतो, बरोबर, L इंटू बी असतो. तर हा पण मीटर आहे, हा पण मीटर असू शकतो, हा सेंटीमीटर म्हणजे हाही सेंटीमीटर म्हणजे असतो, म्हणजे हा पण लेंथ दाखवतो आणि हा पण काय करतोय, तुमचा लेंथ दाखवतो. आणि 1 and 1 काय होतात, 2 होतात. म्हणून हे 1 and 1 2 नाही, 1 आणि 1 2 होतात. हां चला आता बघा, हे डिनॉमिनेटरला आहे, हे कुठे घ्यायचं, न्यूमिरेटरला. तर काय होईल, L1 M1 T-2 आणि हा +2चा हा होतो -2. आता बघा 1 -2 ह्या दोघांचं ॲडिशन करावं लागेल ना, जसं ॲडिशन केलं तसं. जर याचा इथं पॉवर असेल तर गुणाकार होतो, पण असं असेल तर काय होतं, लॉ ऑफ इंडायसेस काय सांगतो, याचं ॲडिशन तुम्हाला करणं गरजेचं आहे. मग हा झाला 1 -2 म्हणजे 1 + -2 म्हणजे हा झाला तुमचा -1, म्हणजे हा झाला -1 इन लेंथ, 1 इन मास आणि -2 इन टाईम. हे झालं तुमचं प्रेशर. आता लक्षात घ्या पोरो, ही जे डायमेन्शन आहे ना, हे डायमेन्शन काढून आपल्याला भरपूर काही त्याचे युजेस आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे एकच लेक्चर आपलं मराठीमधून होईल म्हणजे झालं आहे. कारण आपले विद्यार्थी काही उर्दू मीडियमचे आहेत, काही महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, काही CBSEचे आहेत, काही इंग्लिश मिडियमचे आहेत. कारण CBSEच्या विद्यार्थ्यांना तिथं मराठीपेक्षा जास्त कंपल्सरी हिंदी केलं जातं, किंवा जे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स आहेत त्या ठिकाणी त्यांना हिंदीचा वापर जास्त करायला लावला जातो, कारण की हिंदी आपली राजभाषा आहे, राष्ट्रभाषा आहे, आणि मराठी मातृभाषा आहे. चला, हे होतं डायमेन्शन्सच्या रिलेटेड. जर पोरो हो खरंच मनापासून जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर जेवढ्या जास्त जणांना लाईक करता येत असेल तेवढ्या जास्त जणांना लाईक करा आणि खूप जास्त याला शेअर करा, स्प्रेड करा याला. जर मराठी चांगली वाटली असेल तर, जर तुम्हाला मराठीचा अभिमान वाटत असेल तर प्लीज हे सगळीकडे पाठवून द्या. थँक्यू सो मच आणि तुमचा दिवस शुभ जाओ. थँक्यू.